दादा यांच्याकडून जे कटआउट लावण्यात आलेत, मैदानाच्या सर्व बाजूनी जे बॅनर लावण्यात आलेत, त्या कुठल्याही बॅनरवरती जर का तुम्ही शॉट मारला तर तुम्हाला प्रत्येक शॉटला स्पर्धा होईपर्यंत 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक शॉटसाठी. आता रात्रीची प्रॅक्टिस आणि दिवसा कशी बॅटिंग करतील ते बघायचे. बॅटची कडा कॅच ड्रॉप मंगेश होते त्या ठिकाणी. सोप्पा झेल इथून जमिनीलगत आला. एक बिग मोमेंट होता आणि मोठी चान्स होती. हेमंत तामाने 2 बॉल 1ही रन नाही. विजय बदे स्कोररच्या भूमिकेत आहेत, ज्याने कित्येक षटकार मारलेत आणि विजय आता तेच बघत असेल की असे चेंडू मला दिले असे तर मी कदाचित 2 मध्ये एखादा तरी लगावला असता. शॉट हेमंत तामानेचा. खेळाडू तैनात आहे. सुमितचा आता चेंडू. एका टप्प्याने 3ऱ्या चेंडूवरती बॅट्समनची पहिली धाव ओपन झाली. 3 बॉल आणि 1. खूप मोठी प्रेक्षकांची गर्दी आपण हेदवली ग्रामस्थांची पाहतोय. घरचं मैदान, घरची स्पर्धा. तालुका प्रमुख संपूर्ण कर्जत तालुक्यातील घर बसल्या टीव्ही मोबाईलवरती सर्व प्रेक्षक मॅच बघतात. गोलंदाज तयार. शॉट भारी हवेत खेळला भूषण. कॅच होईल का? 2-3 खेळाडू आलेत पण पकडले कॅच. शॉट स्क्वेअर लेग मध्ये पहिली विकेट गोलंदाज भूषणच्या खात्यात. फलंदाज भूषण बाद. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चाललाय अक्षय. भास्कर शेठ दळवी यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अक्षय. विकेट पहिलीच आली आहे. भूषणने गेल्या गेल्या पहिला चेंडू खेळत होता पण त्याने आपली विकेट गमावली आणि एक स्कोर जो करायला हवा होता, किमान 0 धावसंख्येच्या पार जायला पाहिजे होतं आणि विकेट आली. अक्षय 12th मॅन हेदवली संघाचा प्लीज स्टेजवरती या. आंबिवली संघाचा 12th मॅन स्टेजवरती या. अक्षय उतरले. 3 बॉल पर्यंत एकच धाव होती. 4थ्या बॉलवर विकेट आली पहिली. 4 बॉल 1. हेदवलीचे 12th मॅन या. अदरवाईज पेनल्टी दिल्यानंतर कुठलाही आक्षेप तुमचा स्वीकारला जाणार नाही. 11 खेळाडूंचे टी शर्ट सारखे पाहिजेत ही विनंती आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला बीमर चेंडूसाठी आहे, ही देखील महत्वाची सूचना. 4 बॉल 1. भूषण टू अक्षय. 5वा बॉल क्लीन बॉल. दांडी दांडी गुल. मागच्या स्टंप वरती खरं तर कडक विकेट आली आणि मोठी विकेट ठरेल. अक्षय मजबूत बॅटर होता. 0वरती आउट झाला. समजला नाही चेंडू. 3ही स्टंप खुले दिले आणि दांडी गोल केली ती मात्र गोलंदाज भूषणने. आंबिवलीच्या बॉलरचा दबदबा. 5 बॉलमध्ये फक्त 1 रन आणि 2 विकेट हेदवली संघाच्या. ताकद भरपूर आहे कारण पैलवानांचा आखाडा असणारा विभाग आहे, पण चेंडूवरती नजर पाहिजे आणि बरोबर शॉट मारला पाहिजे तरच हेदवली संघाला धावा करता येईल. अक्षयचं वजन बघा, किमान 80 ते 90 किलो वजन असेल. जर का बॅटवरती आला असता तर तो षटकारच गेला असता, पण 3ही स्टंप खुले दिले अक्षयने आणि विकेट आली. 0वरती अक्षय बाद. शेवटचा बॉल पॉवर प्ले मध्ये भूषण टू सुमित. लास्ट बॉल. फटका भारी आहे. गॅप मोठा आहे. खेळाडू पोहोचतील का बघायचं. 2 खेळाडूंचा पाठलाग सुरू आहे. अडवलाय चेंडू. फेक झाली. तोपर्यंत 2 सिंगल आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये 3 धावा 2 विकेट आहेत त्या हेदवली संघाच्या. आंबिवली देखील एक नवीन संघ आहे आणि त्या नवीन संघाने देखील हेदवलीचा देखील एक नवीन संघ आहे जो घरच्या मैदानावरती पहिल्यांदा खेळतोय. 3 धावांनी ही पहिली ओव्हर इथून सुरू होत असताना मिलिंददादा बोडके, सागर मिनमिने, नीतू 11 हेदवलीचे सर्व सहकारी प्रचंड मेहनत घेतली आणि तालुका प्रमुख या नावाने स्पर्धा हेदवलीच्या मैदानावरती आपल्या गावात या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलंय. इथून येणारे जे संघ आहेत, तुम्ही या स्पर्धेमध्ये येण्यासाठी हेदवली गावापासून मांडवणे रोडला खरं तर मध्यवर्ती असलेलं हे मैदान, त्यामुळे येताना आपण सावकाशपणे या, जाताना सावकाशपणे जा. खूप छान स्पर्धा आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज तयार आहे आंबिवली टीम कडून अभि. 20 मिनिटात 4 ओव्हर संपल्या पाहिजेत याची खबरदारी घ्या. शॉट भारी आहे. डीजे हेमंतचा. कव्हरच्या बाजूने चेंडू चालला. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फिल्डिंग. थ्रो येतोय स्ट्रायकर एंडकडे. तोपर्यंत रन्स मिळतील 2 रन्स पाहिजे. सिंगल डबल का होईना धावा पाहिजेत. किमान 4 ओव्हरमध्ये 40 तरी झाल्या पाहिजे. टीमला आव्हान देण्यासाठी तुम्हाला या धावसंख्येमध्ये
एका मागोमाग एक एखाद दुसरा शॉट पाहिजेच ओव्हरमध्ये, तरच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या रन्स होऊ शकतात. डीजे हेमंतच्या बॅट मधून सरळ चेंडू बघायचा आता घडलंय काय, बघायचं आता काय घडलं. आणि त्या ठिकाणी विकेट. यस, फलंदाज आउट. तिसरी विकेट. शॉट भारी होता हेमंतचा. आणखी थोडा चेंडू जर उंचावरून असता तर कदाचित हेमंतचा हा सिक्सर असता. विकेट आली आहे तिसरी. 5 रन येदवली टीमच्या आहेत. नवीन बॅट्समन आज सर्व जे खरं तर मागील काही दिवसापासून प्रॅक्टिस करत होते हेदवली बी संघाचे हे सर्व खेळाडू, त्यांना आता बॅटिंग करण्याची संधी आहे. चला नवीन बॅट्समन प्लीज मयूर इनसाइड द ग्राउंड आपण एंट्री करा. आणि हेमंत इथून आउट होतोय. 5 धावा आणि 3 विकेट. मयूर नवीन फलंदाज. हेदवली बी संघ किती धावसंख्या करेल, खरं तर आता जे फलंदाज आउट झालेत भूषण, अक्षय आणि डीजे हेमंत, कदाचित रात्री ते पुन्हा हायलाईट बघतील की कुठे आपली चुकी झाली. कारण जेव्हा आपण मॅचेस पाहतो तेव्हा इथून चेंडू सोपे वाटतात, असं वाटतं की सहज 6 मारू आपण, पण मैदानाची परिस्थिती वेगळी असते. आंबिवलीच्या पहिल्या बॉलर भूषणने कमाल केली. त्यानंतर आला तो अभि, आणि अभि देखील आता 2 मध्ये 2 धावा आणि 1 विकेट मिळवतोय. प्रत्येक बॉलर विकेट टेकिंग बॉलर आहे तो आंबिवली टीमचा या मॅचमध्ये. गोलंदाज तयार आणि समोर येतो फलंदाज मयूर. शॉट मयूरचा हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. पहिली कंप्लीट आहे. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झाला आहे. 2 धावांचे एफर्ट्स. अटेम्प्ट भारी होता आणि रन्स कंप्लीट. स्कोर वाढला येदवलीचा धावसंख्या 7. प्रेक्षकांची भरपूर साथ आहे, पण स्कोर जो सिक्सर पाहिजे, जो हातोडा शॉट पाहिजे, तो अजून आलेला नाहीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मयूर साठी चेंडू आणि दांडी गोल. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. 4थी विकेट. 7 धावा आणि 4 विकेट. दांडी गोल केली. मयूर देखील आउट. आता रोशन मैदानावरती चाललाय आणि खरं तर आता बॉल बघणं महत्वाचं झालंय ते हेदवलीच्या फलंदाजांसाठी. स्टंप समोर जर गोलंदाजाला खुले दिले तर तो स्टंप वरतीच मारा करणार, आणि त्याच चेंडूने मयूरला इथे आउट केलं. क्लीन बोल्ड आउट होऊन मयूर आता परततोय. प्रॅक्टिस करताना भरपूर शॉट मयूरने मारले, पण इथं मैदानावरती 2 चेंडू खेळला आणि आउट झाला. स्कोर 7 धावा आणि विकेट आहेत ते मात्र 5. रोशन आता मैदानावरती आहे. अभिचा 5वा बॉल आहे. आपिले आणि विकेट आली आहे. 6वी विकेट. 5वी विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्या रोशन देखील परतलाय. 5 विकेट. धावा 7. अविनाश जोशी आता मैदानावरती चाललेत. सर्व फलंदाजांनी ज्या मिस्टेक केल्या, गोलंदाजांना समोर स्टंप खुले दिले, आणि जेवढ्या रन्स आहेत तेवढ्या आता कदाचित त्याच्या आसपास विकेट. 7 रन आणि 5 विकेट. दिलीप माळी साहेबांनी चिंतेत पडलेत की प्रत्येक जाणाऱ्या फलंदाजांनी किमान सिंगल, डबल, एकेरी, दुहेरी धाव घेऊन संघाचा स्कोअर पुढे घेऊन जायचा आहे. कारण घरचं मैदान आहे, पहिला सामना आहे, आणि बॉलरचे चेंडू ज्या वेगाने येत आहेत. एका बाजूला भूषण होता पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या बाजूला अभिने 3 विकेट कमावल्यात. भूषणने 2 आणि अभिने 3. म्हणजे गोलंदाजांनी विकेटमध्ये वाढ केली, पण पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्या 4. फलंदाजांनी एका धावेने वाढ केली. स्कोर 7 आहे. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. 11 बॉलमध्ये फलंदाजांना शांत ठेवलंय, आणि शेवटचा बॉल घेऊन ओव्हर नंबर 2चा अभि. समोर येतो अविनाश जोशी.
रिव्ह्यू फक्त टीमला भीमर चेंडूसाठी याची नोंद घ्या. अंपायर्सला वाटलं तर ते रेफर करू शकतात. शेवटचा बॉल, ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर 7 धावा आणि 5 विकेट टीम येदवली बी संघाच्या. चला ड्रिंक्स बॅक नकोय, पाणी एवढी बॅटिंगही केली नाही फलंदाजांनी. बराच वेळ सुमित मैदानावरती आहे. चला यानंतर होणारा सामना तालुका प्रमुख चषकामध्ये आपण पाहतोय. यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कर्णधार आपण दोघांनीही टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. दुसरा सामना रंगेल सोमजाई क्रिकेट संघ सावळे आणि त्यांच्या विरोधात बारणे असा सामना रंगेल. सोमजाई 11 क्रिकेट संघ सावळे आणि बारणे अशी लढत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. सुमितचा शॉट, बॉलरच्या हातात चेंडू. पहिली धाव आली आहे. रन्स वाढली 8 धावा, विकेट 5. अक्षय आलाय तो आता समोरच्या टीमकडून. बघा दोन्ही टीमच्या खेळाडूंची नावं समान आहेत. अक्षय, भूषण हेदवलीकडे पण आहेत आणि आंबिवलीकडे पण आहेत. अक्षयचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक. पहिला व्हाईट आलाय तालुका प्रमुख चषकाचा. गौतम धुळे पंचांच्या भूमिकेत आहेत. यावर्षी कर्जत तालुक्यात लगातार 3 मॅन ऑफ द मॅच कोणी घेतल्या असतील यावर्षीच्या सीझन मध्ये तर तो खेळाडू आहे गौतम धुळे आणि ते पंचांच्या भूमिकेत आहे. अविनाश जोशीचा षटकार बघायचा हेदवलीकरांना आणि अक्षयच्या विरोधात तो 6 अविनाश मारेल का? ताकद भरपूर आहे आणि तो शॉट 6 मध्ये कन्वर्ट करेल का बघायचं. शॉट अविनाशचा समोर खेळलाय. चेंडू चालला लॉंग ऑफला, बीट करत सीमारेखा पार. पहिला चौकार हेदवली संघाचा. आता खरं तर बाउंड्रीजला सुरुवात झाली आणि अविनाश त्या ताकदीने हा शॉट लगावतोय. स्कोर वाढलाय, धावा पोहोचल्यात ते मात्र 13. अक्षयवरती आता असाच अटॅक आणि अशीच बॅटिंग अविनाशला करावी लागेल. थांबून चालणार नाही आता. सिंगल डबल, बॉलवरती नजर आणि त्यावरती ताकद हे अविनाशच्या बॅटिंगचं सूत्र आहे. पुन्हा एकदा शॉट अविनाशचा, भरपूर चांगला शॉट आहे. 2 रनसाठी प्रयत्न आणि बॅक टू बॅक चौकार. टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटिंगसाठी. खतरनाक बॅटिंग. जुना खेळाडू आहे. 2-3 वर्ष बॅट हातात नव्हती पण हातात आले आणि त्यानंतर अविनाशचे शॉट. रात्री प्रॅक्टिस केली त्याने काल आणि आज दिवसा मात्र ते शॉट लगावतोय. स्कोर झालाय तो 17. खतरनाक बॅटिंग. हॅट्रिक आता करेल का बघायचंय. अविनाशच्या बॅट मधून टाळा होऊन जाऊ द्या. शॉट आलाय, खेळाडू तयार आहे. रन्स 2 पाहिजे. धावला अविनाश आणि पोहोचलाय देखील. रन्स वाढल्या. 3 बॉल मध्ये 10 धावा केल्यात अविनाशने. ही अनुभवी फलंदाजाची ताकद. रन्स पोहोचल्या टोटल आता 19. चेंडू संपलेत अक्षयचे 4. अजून 2 बॉल आहेत अक्षयचे. थोडं टेन्शन असेल अक्षयला. समोर अविनाश आहे. 5वा चेंडू इथून कंप्लीट झाला. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईड आला. 2 चौकार, दुहेरी आणि हा डॉट. 5 चेंडू संपले. धावसंख्या ती मात्र 19. शेवटचा बॉल अविनाशसाठी. हा मागे फिल्डिंग चुकली आहे. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईड प्लस चौकार. धावा मिळतील 5. धावसंख्येचा पंच. यस, माफी असावी. अंपायर कडून सूचित करण्यात आलं की बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाच्या बॅटला स्पर्श होऊन गणपत बोडके साहेबांकडून अविनाश जोशीसाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 50 रुपीज फॉर अविनाश. बॅटिंग सुपर्ब. रन झाल्यात या चौकाराने 23 धावा. हा चौकार आहे. ओव्हर कंप्लीट झाली. 23 धावा. 3 ओव्हर चा खेळ आपण इथे बघतोय. धावा संख्या आहे ती 23. बारणे संघाचा संघनायक, सोमजाई 11 क्रिकेट संघ सावळे टीमचा संघनायक आपण इथे आला असाल तर आपण टॉस साठी उपस्थित राहा. 3 ओव्हर आणि 23 धावा. अविनाश जोशीने जे 3 चौकार लगावले, टोटल 14 धावा अविनाशने केल्या आणि गणपतजी बोडके साहेबांकडून रोख रक्कम 50 रुपयाचा कॅश प्राइज.
खरं तर गणपती बोडके साहेबांनी त्या बॅटिंगला दिलेली कौतुकाची थाप आहे. पैसा तुम्ही किती देता याला महत्व नाही, पण आपल्या फलंदाजासाठी देता याला महत्व आहे ना. त्या एक एक रुपयासाठी पण 500ची नोट मोडणारे आपण बघितलेत. गोलंदाज तयार. लास्ट ओव्हर आहे. मंगेश खेडेकर आलाय. अनुभव भरपूर आहे मंगेशकडे, पण समोर सुमित जो बराच वेळ मैदानावरती आहे बॅटिंगसाठी, त्याचा सामना त्याला करायचा आहे. पहिला चेंडू सरळ विकेट किपरच्या आता डॉट बॉलने सुरुवात मंगेश खेडेकरची. हा अनुभवी खेळाडू आहे, कित्येक स्पर्धा तालुक्यात खेळलाय आणि आता नवख्या सर्व खेळाडूंना घेऊन आपल्या संघासाठी आंबिवली टीमसाठी सध्या ॲज अ बॉलर म्हणून लास्ट ओव्हरमध्ये तो बॉलिंग करतोय. सुमित साठी हा चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. फक्त बॅट फिरवतोय सुमित. चेंडूचा अंदाज नाही, पाहणी नाही, ऑब्झर्वेशन नाही आणि तिथे मंगेश थोडा हवी ठरलाय. 2 बॉल रन्स आहेत ते मात्र 23. सोमजा 11 सावळे आणि बारणे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी ऑन टाइम उपस्थित राहा. नेक्स्ट बॉल शरीरावरती आहे. रन्स घ्यायची, रन्स घ्यायची. अविनाश थांबलाय. 3 डॉट बॉल खेळलाय सुमित. कदाचित पुढचे 3 षटकार तो मारणार, हा निर्धार त्याचा असेल. कारण फलंदाज अभ्यास करतोय मंगेशच्या गोलंदाजीचा. अजून त्याला तेवढा अंदाज मिळाला नाही, कारण मंगेशचे 3ही चेंडू डॉट आलेत. जर का त्याने 3 मध्ये 2 जरी बाउंड्रीज मारल्या तरी या ओव्हरची सरासरी तो मेंटेन करेल. 3 लगातार डॉट. चौथा बॉल ताकदीने उडवलाय भरपूर उंच आणि कॅच सोडली आणि बॉलही सोडलाय. लॉंग ऑफ वरून चाललाय चौकार. सुमितने ठोकलाय इथे मंगेशला हा चौकार. मिस्टेक फिल्डिंगची बाउंड्री आली ती हेदवलीला. विकेट आली असती पण चौकार आलाय. 27 धावा पुन्हा सुमित स्ट्राईकवर. या ठिकाणी विकेट किपरच्या बाजूने चेंडू मागे चाललाय. गती कमी झाली आहे. दुसरीचा कॉल आहे आणि सुमित धावलाय देखील, पोहोचलाय देखील. 2 केल्या, तिसरीसाठी निघालेत का बघायचं आता. अविनाश मागे यावं लागेल. फलंदाज आउट. अविनाश जोशी आउट. रन आउट. एकोणतीस धावा झाल्या धावा फलकावरती. अविनाश जोशीसाठी टाळा होऊन जाऊ द्या आपल्या या सर्व प्रेक्षकांकडून. 3 चौकार मारले अविनाशने. आणि आता शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. 29 धावा. षटक संपलं, ओव्हर संपली आणि इनिंग कंप्लीट होऊन 29 झाल्यात आणि 30 धावांचं टार्गेट आहे त्या आंबिवलीला. बारणे संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. आपण सोमजा 11 सावळे टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 30 धावांचं लक्ष्य. 30 रन्स इथून करायच्या 24 बॉल मध्ये. चला आता येदवली संघाची बॅटिंग संपलेली आहे. आता फिल्डिंग साठी संघ आपण रवाना व्हा. आमचे व्हॉलेंटियर निवृत्ती 4ही दिवस या स्पर्धेमध्ये राहतील.
30 धावांचं लक्ष आंबिवली संघ. ओपनिंग जोडी आपण सज्ज व्हा प्लीज. आंबिवली संघाने फलंदाजीसाठी फलंदाज पाठवावे. 30 रनचं टार्गेट आहे. बारणे संघाचा कॅप्टन आपण अजूनही आलेला नाही आहात, त्यामुळे आपण लवकरात लवकर टॉससाठी यावं. 24 बॉल आणि 30 धावा. तीस धावा कंपल्सरी करायच्यात आंबिवली संघाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. आणि एक चांगली बॉलिंग आता हेदवली संघाला दाखवावी लागेल जिंकण्यासाठी. 30चा टार्गेट, 24 चेंडू. मैदानावरती फलंदाजांना बॅटिंग करताना एक अविनाश जोशी सोडला तर बाकी कुणालाही चौकार आला नाही. गणपतजी बोडके यांनी 50 रुपयाचा कॅश प्राइज दिला. आता मैदानाच्या आतमध्ये बघायचं की बॉलिंगचा दरारा कसा असेल. एका बाजूला आंबिवली संघ सलामी स्वीकारत असताना फलंदाज 12th मॅन आंबिवली संघ. 12वा खेळाडू लवकर स्टेजवरती या आपण. विकेट हॅट्रिक जर कमावली तर हेदवली संघासाठी कॅश प्राइज आहे हरिचंद्र जोशी साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यस अंपायर प्लीज थांबा. आंबिवली संघ तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल जर का 12th मॅन तुमचा आला नाही तर. कारण स्पर्धा लाईव्ह आहे आणि खेळाडूंची नावं प्रेक्षकांना प्रेझेंट होणं फार महत्वाचं आहे. स्ट्राइकवर येतो हर्षद स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्रायकरला अभिषेक आणि पहिला बॉलर तयार. पहिला बॉल बाउन्स चेंडूचा मारा, थोडा हाईट दिली बॉलला आणि गोलंदाजाने पहिला निर्धाव चेंडू टाकला. मॅच रफटफ होईल, कट टू कट सामना होईल दोन्ही टीम मध्ये, यात मात्र शंका नाही. कारण गोलंदाजाचा पहिला चेंडू डॉट आलाय. समोर हर्षद आहे, नॉन स्ट्रायकर यांना अभि आहे. चांगला बॉल भूषणचा, बॅक टू बॅक डॉट बॉल. बारणे टीमचा संघनायक कॅप्टन टॉस साठी या आपण. ही ओव्हर संपली की टॉस आपण करणार आहोत. सावळे संघाचे रोहिदास धुळे ॲज अ कॅप्टन म्हणून टॉस साठी उपस्थित आहेत. 2 बॉल आणि 2 धावा, सॉरी 2 बॉल आणि एकही धाव नाही, दोन्ही डॉट. शॉट हवेत आहे, विकेटची चान्स. अविनाश जोशी चेंडूच्या खाली, विकेट आली आहे पहिली. 3 बॉल एकही रन नाही आणि बरोबर आता बॉलिंगने उत्तर देताना भूषण. हेदवली टीम आता आंबिवली संघाच्या विरोधात हर्षदला आउट केलंय. आता मैदानावरती चाललाय तो मात्र मंगेश. पॉवरफुल हार्ड हिटर या संघाचा. ही विकेट हेदवली संघासाठी जर का मिळवली तर मात्र आंबिवली संघावरती पकड मजबूत करेल तो हेदवली संघ. कारण मंगेश हा फलंदाज आहे ज्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि पूर्णपणे क्षमता आहे याच्याकडे. निवृत्तीकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज जर का मंगेशची विकेट पहिल्या बॉलवरती कमावली तर. नीतू 11 या संघाच्या वतीने ही स्पर्धा आहे. 1 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. बारणे टीम आणि सावळे टीम, आपण याची नोंद घ्या. 3 बॉल विकेट आली आणि आता न्यू बॅटर मंगेश. शॉट मंगेशचा मिड विकेटला, पॉवरफुल चेंडू एका टप्प्याने चाललाय सीमा पार. पहिला चौकार. पहिला चौकार मंगेशचा. ही विकेट महत्वाची, हा फलंदाज महत्वाचा आहे आणि दावा करतोय इथून आपल्या संघासाठी. गेल्या पहिली बाउंड्रीज
भूषणवरती प्रेशर बनवलं मंगेशने. 4 बॉल 4. शॉट मंगेशचा, गॅप मोठा आहे. पॉवर प्ले मध्ये कव्हर धावतीये पण चालला चेंडू सीमा पार. मंगेशने स्कोर कव्हर केला. 5 बॉल रन्स आले त्या 8. आता सलगचा तिसरा चौकार मंगेश खेचणार का याकडे लक्ष त्या आंबिवलीकरांचं. मंगेश जर का राहिला तर वन साइड ही मॅच फिरवू शकतो आणि त्याची विकेट घेण्यासाठी परफेक्ट प्लॅन येदवली बी टीमला करावा लागेल. 5 बॉल 8. शेवटचा बॉल. शॉट आलाय. रोशन धावतोय. बॉल पर्यंत पोहोचलाय. 2 रनने पहिली ओव्हर संपली. आंबिवली संघाच्या फलंदाजाने 3 बॉल मध्ये जर का 3 षटकार मारले तर सुजल मराडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सुजल मराडे यांच्याकडून 3 सलग षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 10 झाल्यात. जिंकण्यासाठी 20 पाहिजेत. आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन प्लीज समोर या. स्टेजच्या अगदी समोर या. हरिचंद्र जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. जोशी साहेब आपण पुढे या. रोहिदास धुळे आणि त्याचबरोबर दिगंबर यांच्या उपस्थितीत करतो आपण टॉस. शॉट भारी आहे. मागे चाललाय चेंडू. स्पीड भरपूर आहे. चेंडू बाउंड्री लाईन पार होताना चौकार. टॉस आपण करतोय पुढील मॅचचा. टॉस जिंकलाय बारणे टीमने. डिसिजन पेंडिंग. दोन्ही संघांच्या कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधा. आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. दोन्ही कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा ही विनंती आहे. 14 धावा आल्यात आंबिवलीच्या. चांगला बॉल समोर ठेवलाय. अवे फ्रॉम द बॅट होता आणि इथून गिअर अप करायचं आहे. मंगेशच्या बरोबर असणारा फलंदाज अभिला देखील त्यांना माहिती आहे की लवकर सामना ताब्यात कसा येईल यासाठी प्रयत्न आहेत. पण बॉलर सुमित आहे. त्याला माहिती आहे की इथून जर का आपण एखादी विकेट आणखी मिळवली नाही तर कदाचित या रन्स डिफेन्स करणं आपल्याला कठीण जाईल. बॅटची कडा पकडली आहे कॅच. 1 मोर अटेम्प्ट. विकेट आली आहे खात्यात. आंबिवली संघाला धक्का. अभि इथून आउट. नवीन बॅट्समन चालला मैदानावरती सुमित. हेदवली आणि आंबिवलीकडे सेम नावाचे सर्व खेळाडू आहेत. अक्षय, सुमित आहे, अभि आहे. भरपूर सेम आहेत. कदाचित त्यांचा खेळही तसा होईल. अभिने 1 चौकार लगावला. थोडा नाराज आहे स्वतःवरती. बॅटची कडा लागली असेल. आणखी 2-3 चौकार खेचायचे होते. सुमित चालला आणि बॉलर देखील सुमित आहे. येदवलीमध्ये हर्षद नाहीये फक्त जो आंबिवलीमध्ये आहे. हर्षद पण आहे. सेमच नाव आहेत त्यामुळे टेन्शन नाही. मॅचही शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल. हा चेंडू विकेट किपर प्रयत्न करतो आणि व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव देतोय तो मात्र सुमित. एक्स्ट्रा धाव. खरं तर अजूनही एकही फलंदाजाचा असा शॉट नाही जो सागर मिनमिनेंना हालायला भाग पाडेल. सागर खूप छान अंपायर आहेत. गौतम धुळे मेन अंपायर आहेत. एकच रिव्ह्यू आहे विमर बॉल साठी. खेचायचा शॉट. ताकद भरपूर लावली होती. बॅट खूप स्पीडने फिरवली होती पण कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल आलाय. सामन्यामध्ये 15 धावा झाल्यात. अजून 15 पाहिजेत. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 14 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. येदवली संघाला विकेटच घ्याव्या लागतील आणि डॉट बॉल काढावे लागेल तरच हा सामना त्यांना शेवटपर्यंत घेऊन जाता येईल. 4 बॉल संपलेत. सुमितचे रन्स आहेत 15. पाहिजेत 15. आणखीन एक चेंडू डॉट. बॅक टू बॅक डॉट बॉल. बेधुंद फटकेबाजी करायची आहे.
सातत्याने डॉट बॉलचा मारा बॉलर्स कडून. एक बॉलची खेळी आता बाकी आहे. 5 चेंडू संपलेत. 13 बॉल 15 ची गरज आहे. बारणे टीमने आपलं डिसिजन कळवावा. शॉट समोर आहे. चेंडू समोर आहे. समोर आहे. रनआउटची चान्स बनेल का? पण रन्स घेताना मंगेश दिसला नाही. ओव्हर संपली. बारणे टीमने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बारणे टीम टॉस जिंकून फिल्डिंग. सोमजाई 11 सावळे संघ पुढील सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करेल. पाणी लवकर घेऊन जा प्लीज. बारा चेंडू आणि 15 रन्सची गरज आहे. ती मात्र टीम आंबिवलीचे बरेचसे सपोर्टर आलेले आहेत. हेदवलीचे बरेचसे पाठीराख आहेत. सामन्यातील अजूनही 2 ओव्हर्समध्ये 15 धावा. म्हणजे हा सामना दोलायमान स्थितीमध्ये कोणताही संघ इथे जिंकण्याची अजूनही 100% खात्री नाही आहे. कोणीही जिंकू शकतो. या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय मारुती धुळे साहेबांचं आगमन होतंय. धुळे साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर या विभागातील खरं तर एक सुप्रसिद्ध ज्यांचं संगीत आपण नेहमी ऐकतो, ज्यांचा आवाज आपण नेहमी ऐकतो, ते जगदीश बुवा धुळे यांचंही आगमन. जगदीश सर आपलं सहर्ष स्वागत. आपणही व्यासपीठावरती यावं आणि मारुती धुळे साहेबांनाही आमंत्रित करतो की स्टेजवरती येऊन साहेब आपण आसनस्थ व्हावं. जगदीश सर आले म्हणजे एखादं संगीत आपल्याला नक्की ऐकायला मिळेल. सोमजाई 11 सावळे टीमचे हेड कोच आहेत सध्या. 12 चेंडू आणि 15 रन्सची गरज आहे. जास्त वेळ आता आपण घेऊ नका, ही दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. 12:15 वाजलेत. सामन्यामध्ये आता मंगेश खेडेकर. 12 चेंडू 15 धावा. ही इम्पॉर्टंट विकेट. पहिलाच बॉल मंगेशचा शॉट पॉइंटच्या वरून डीप कडे चेंडू चाललाय. पाठलाग सुरू आहे पण चेंडू थांबणार नाही. चाललाय सीमा पार. रन्स आता 11. चेंडू राहिलेत 11. या ओव्हरमध्ये सामना जिंकण्याचा इरादा येतो मंगेशचा, कारण त्याला माहिती आहे की आता जास्त वेळ सामना स्ट्रेच करून चालणार नाही, कारण आपल्या सोबत असणारे फलंदाज डॉट बॉल खेळतायत. त्यामुळे जर का लवकर मॅच संपली तर हा विजय मात्र खास असेल तो आंबिवलीसाठी. 11 बॉल 11 रनची गरज. आणि हेदवली संघ प्रयत्न करतो तो एकट्या मंगेशला आऊट करण्यासाठी, कारण मंगेशला आऊट करणं म्हणजे जवळपास 50% सामना ताब्यात घेण्यासारखं आहे. शॉट परफेक्ट आला मिड विकेटच्या वरून. सिक्सर. 11-11 होत्या. आता 10 बॉलमध्ये 5 रन्सची गरज आहे. म्हणजे जर या 30 मधल्या धावा पाहिल्या तर एकट्या मंगेशने 20 धावा केल्यात 5 बॉलमध्ये. 5 चेंडूमध्ये 20 धावा एकट्या मंगेशने केल्यात. त्यामुळे मंगेशची विकेट किती इम्पॉर्टंट आहे हेदवलीसाठी हे या फलंदाजीतून, या स्ट्राईक रेट वरून दिसतंय. 400च्या स्ट्राईक रेटने मंगेश खेडेकर सध्या बॅटिंग करतोय. शॉट वेगाने धावला खेळाडू पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. स्कोर इथून लेवल झाला. 1 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 15 पाहिजे होत्या. 3 चेंडूमध्ये 14 केल्यात मंगेश खेडेकरने. शॉट भारी खेळलेत. एका रनची गरज आणि विजयी शॉट आलाय तो मंगेशच्या बॅट मधून जिंकलाय तो मात्र संघ आंबिवली. आणि सुगवेवरून विनायक पंकज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खूप छान इंटरनेट आम्हाला पुरवतात आणि त्यांचंही स्वागत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खरं तर 3 विकेट कमावल्या तो अभि ठरलाय. अभि ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 4 धावा 1 चौकार आणि 3 विकेट. त्या अभिला आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. बारणे संघाचा कर्णधार दिगंबर आयोजकांकडून आपल्याला आमंत्रण आहे आपण यावं. आणि सोमजाई 11 सावळे संघाच्या सर्व खेळाडूंनी बॅटिंगसाठी स्टेजच्या उजव्या बाजूला पवेलियन मध्ये यावं. मंगेश खेडेकर 1 साइड हिरो ठरला बॅटिंग मध्ये, पण अभिने 3 विकेट आणि 1 चौकार या अष्टपैलू कामगिरीवर मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण अभिला प्रदान करतोय. हेदवली संघाचंही मनापासून कौतुक. अविनाश जोशीने छान बॅटिंग केली. अविनाश आपलं 50 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा प्लीज. हे गणपतजी बोडके साहेबांच्या शुभ हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते ते अविनाशला आपण द्यावं. थोडी
रन्स अजून झाले असत्या तर मजा आली असती. अभि आपण यावं आणि जोशी साहेब आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी अभिला. अष्टपैलू 3 विकेट अभिने कमावल्या आणि 4 धावा. अभि आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल हरिश्चंद्र जोशी यांच्या शुभ हस्ते. आणि विनंती आहे की आपण जो टॉस बॉक्स आहे तो कृपया सर्व प्रेक्षकांनी खाली करावा. आंबिवलीचे सर्व खेळाडू आपलं अभिनंदन. मंगेश दादा सेकंड राऊंडची मॅच लगेच असेल, सो आपण कुठेही जाऊ नका. फिल्डिंग साठी बारणे संघ रवाना होईल.